कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरानी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं, मिरची लागायचं काही कारण नव्हतं. पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळीने ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे, आपला बॉस चोर आहे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंचेच एक खासदार त्यांना साप म्हणून सांगतात, सापासारखं फणा काढतील, तुलना सापाबरोबर केली. एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी, ती झालेली आहे. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारीन की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात, वेगळे कॉमेडी शो चालतात, गाण्याचे कार्यक्रम चालतात, तिथे तोडफोड झाली. या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करते. मग हाऊसमध्ये पण त्यांच्यानंतर बोलून पेटवापेटवीचा विषय असेल किंवा दंगल घडण्याचा विषय असेल किंवा कुठचे तरी असे भलतेसलते विषय. आता आपण पहा ना, गेल्या 2 महिन्यातच मोदी साहेबांनी कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली होती. अशी काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे का? मागच्याच आठवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका 3 तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिप्पणी ही गरजेची असते, क्रिटिसिझम इज इसेन्शियल. हे त्या विचारांना धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का? आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवार साहेबांनी केली होती जेव्हा अशीच तोडफोड खूप आधी झाली होती. अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का? कारण मुख्यमंत्री कदाचित प्रयत्न करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी, मुंबईत यावी. मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं. पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही. आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेंचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून देण्यासाठी.